नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या बुद्धिबळ परीक्षा तयारीसाठी इयत्ता तिसरीचं पेपर सोल्युशन पाहणार आहोत। तर पहा, एक प्रश्नपत्रिका आहे, याचं आपण सोल्युशन पाहणार आहोत आणि पाहणार आहोत की आपण पेपर कशा प्रकारे सोडवायचा। तर पहा, विभाग 1 आहे मराठी। पेपर 1 मध्ये 2 भाग असतात, मराठी आणि गणिताचं। मग मराठीचे प्रश्न फक्त 25 असतात 50 मार्कसाठी, म्हणून तुम्हाला मराठीचा पेपर हा चांगल्या प्रकारे सोडवायचे, जेणेकरून तुमचे मार्क इथे घालवायचे नाही विद्यार्थ्यांनो। म्हणून मराठीचा पेपर अगदी सोपा असतो, आपल्याला वाचन करायचं, याला वेळ द्यायचा आणि चांगल्या प्रकारचे उत्तरे सोडवायचे। तर खालील उत्तरा काळजीपूर्वक वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांचा पर्याय क्रमांक निवडा। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, काळजीपूर्वक उत्तराचं वाचन करायचं आहे। तर पहा, उत्तराचं वाचन करूयात। बहुतेक फळे पिकल्यावर खाल्ली जातात। कैरी, आवळा, पेरू, चिंच ही फळे कच्ची असताना देखील खातात। फळ पिकताना फळांचा रंग बदलतो, अगदी बरोबर आहे। केळाचे साल कच्चे असताना हिरवे तर पिकल्यावर पिवळे होते। कच्चे जांभूळ हिरवे तर पिकल्यावर जांभळे होते। फळ पिकल्यावर त्याचा घमघमाट सर्वदूर पसरतो। कच्चा कैरीस आंबट वास येतो तर पिकलेल्या आंब्यास गोडसर वास येतो। तर पहा, अशा प्रकारे फळावर आधारित हा उतारा होता। तर आता आपल्याला उतार्यावरील प्रश्न सोडवायचे। पहा, पहिला प्रश्न काय, कैरीचा वास कसा येतो, गोड, आंबट, कडू का तिखट। पहा, कच्चा कैरी, कच्चा जो काही आंबा असतो त्याला आपण कैरी म्हणतो, त्याचा वास कसा असतो, आंबट। मग आपल्याला 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे। आणि पिकलेल्या आंब्याचं रंग देखील बदलतो आणि त्याचा वास देखील बदलतो, कसा होतो तो, गोडसर वास असतो। दुसरा प्रश्न पहा, केळाचे साल कच्चे असताना कसे असते, केळाचे साल कच्चे असताना कसे असते, हिरवे। पिवळे असते का, नाही। लाल नाही तर हिरवे, निळे देखील नाही। म्हणून 3 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचे, कारण आपण उत्तराचं वाचन व्यवस्थित केलेलं आहे, म्हणून आपल्याला पुन्हा उत्तराकडे जायची गरज नाही। त्यानंतर पहा, तिसरा प्रश्न, जांभळा रंग कोणत्या फळाचा असतो, पेरू, आवळा, चिंच का जांभूळ। जांभळा रंग हे जांभळाचं असतं। 4 नंबरचं पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचे, म्हणून तर त्याला जांभूळ म्हणलं जातं। त्यानंतर पहा, आता पुढील प्रश्न पहा, 4 ते 6 साठी सूचना, खालील कविता वाचा आणि उत्तराचा योग्य पर्याय निवडा। आटपाट नगरात दुधाची जळे, तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे, नगरातले लोक सारेच वेडे, वेड्यांनी बांधलेत बर्फीचे वाडे। आंघोळीला पाणी घेतात दुधाचे, डोक्याला तेल लावतात मधाचे, फणस पोळीचे कपडे घालतात, सारे वेडे उलटेच चालतात। तर पहा, ही कविता होती, या कवितेचं वाचन आपण केलेलं आहे। त्याचा पहिला प्रश्न, दुधाचे तळे कोठे आहे, नगरात, तळ्याच्या काठी, आटपाट नगरात का सर्व पर्याय बरोबर। तर पहा, आटपाट नगरात आहे। तर आता पाहूयात, कवितेचं वाचन करूयात। आटपाट नगरात दुधाचे तळे आहेत, तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे। मग पहा, आपल्याला कशाला टिक करायचं आहे, आटपाट नगरात, 3 नंबरच्या पर्यायाला, त्यालाच गोल करायचं तुम्हाला। त्यानंतर पहा, 5वा प्रश्न, बर्फीचे वाडे कोणी बांधलेत, लोकांनी, वेड्यांनी, शहाण्यांनी का देवांनी। तर पहा, इथे सांगितलेलं आपल्याला, नगरातले लोक सारेच वेडे, वेड्यांनी बांधलेत बर्फीचे वाडे, कुणी, वेड्यांनी। म्हणून आपल्याला पहा, आता 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे, कारण बर्फीचे वाडे कोणी बांधलेत, वेड्यांनी। त्यानंतर पहा, 6वा प्रश्न, वेडे कशाचे कपडे घालतात, फणस पोळीचे, बर्फीचे, दुधाचे की पानांचे। तर पहा, फणस पोळीचे कपडे घालतात असं म्हणलेलं आहे। तर पहा, इथे फणस पोळीचे कपडे घालतात असं म्हणलेलं आहे, म्हणून 1 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे। त्यानंतर 6 ते 9 साठी पहा, संवाद इथे दिलेले आहे आपल्याला। 7 ते 9 खालील संवाद वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायात शोधा। तर पहा, संवादाचं वाचन करताना आपल्याला व्यवस्थित वाचन करायचं आहे आणि समजून घ्यायचं की संवादामध्ये किती व्यक्तींनी भाग घेतलेला आहे। संवाद आपल्याला बारकाईने वाचन करायचे विद्यार्थ्यांनो। तर पहा, संवाद, गांधी जयंतीच्या आदल्या दिवशी वर्गातील सर्व विद्यार्थी एकत्र जमले, ते गुरुजींनी म्हणाले। काय म्हणाले, पहा आता खाली दिले, उद्या गांधी जयंती, आम्ही आज वर्गाची स्वच्छता करतो। छान, तुम्ही सर्वांनी कामे वाटून घ्या, आपण कामाची वाटणी करूया। सुशांत, मी आणि तू दोघं भाग सरकूया। प्रशांत, तू सजावटीचे बघ। यशवंत म्हणाला, मला रंगीत कागद कोण देणार, तो म्हणाला। मला रंगीत कागद कोण देणार, तो म्हणाला, म्हणजेच कोण म्हणाला, हे प्रशांत म्हणालेलं आहे। त्यानंतर पहा, प्रश्न आता पाहूयात। 7वा, दुसऱ्या दिवशी कोणाची जयंती आहे, पंडित नेहरूंची, महात्मा गांधींची का लोकमान्य टिळकांची का महात्मा ज्योतिराव फुलेंची। तर पहा, इथे सांगितलेलं आपल्याला, गांधी जयंती म्हणजेच कोणाची असणार आहे, महात्मा गांधीजींची। कधी असते महात्मा गांधी जयंती, 2 ऑक्टोबरला। 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती असते। त्याचप्रमाणे आपण या दिवशी अहिंसा दिन देखील साजरा करतो आणि यांची पुण्यतिथी कधी असते ते देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, 30 जानेवारीला। 30 जानेवारीला असते महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी आणि तोच दिवस आपण शहीद दिन म्हणून देखील साजरा करतो। लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी कधी असते, 1 ऑगस्टला, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि पंडित नेहरू यांचे जन्मदिन कधी असतो, 14 नोव्हेंबरला, त्या दिवशी आपण बाल दिन हा साजरा करतो।
पंडित नेहरूंच्या जयंतीनिमित्त आपण हा बालदिन साजरा करतो, कारण त्यांना लहान मुले आणि गुलाबाचे फूल फार आवडत होतं. त्यानंतर पहा 8वा प्रश्न, संवादात किती व्यक्तींनी भाग घेतला आहे? तर पहा, संवादामध्ये किती व्यक्तींनी भाग घेतलेला आहे असं विचारलेलं आपल्याला. तर पहा, सर्व विद्यार्थी एकत्र जमले ते गुरुजींना म्हणाले. म्हणजे विद्यार्थी एकत्र मिळून म्हणलेले आहेत. मग आपल्याला सांगता येणार आहे का संवादामध्ये किती जणांनी भाग घेतलेला आहे? नाही. म्हणून आपल्याला माहीत नाही या पर्यायाला गोल करावा लागणार आहे विद्यार्थ्यांनो. पहा 9वा प्रश्न, प्रशांत कोणते काम पाहणार होता? चित्राचे, सजावटीचे, साफसफाईचे का जेवणाचे? तर सजावटीचे. 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे तुम्हाला. पाहायचं सांगितलेलं आहे, प्रशांत तू सजावटीचे काम बघ. म्हणून प्रशांत काय बघणार आहे? सजावटीचं काम. त्यानंतर पहा 10वा प्रश्न, म्हण पूर्ण करा. तर ही म्हण आपल्याला पूर्ण करायची विद्यार्थ्यांनो. तर पहा, वड्याचे तेल. वड्याचे तेल. पर्याय पहा, वांग्यावर, भाजीवर, वड्यावर का भोपळ्यावर? तर वड्याचे तेल वांग्यावर ही आहे योग्य म्हण. म्हणून 1 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचे. त्यानंतर पहा 11वा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे? तर पहा 4 पर्याय दिलेत तुम्हाला. विस्तीर्णी या नामाचे आपल्याला योग्य लेखन हे शोधायचं आहे. तर पहा, हे चुकीचं पहिल्या पर्यायामध्ये. त्यानंतर 4थ्या पर्यायामध्ये पहा, विस्तीर्ण असं लिहिलं, हे देखील चुकीचं आहे. त्यानंतर पहा इथे हे देखील चुकीचं आहे. 2 नंबरचा पर्याय हे बरोबर असणार, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. कारण पहा विद्यार्थ्यांनो, शेवटच्या अक्षरावर रफार आहे, परंतु त्या आधीचं अक्षर काय असायला हवं? दीर्घ असायला हवं. म्हणून 2 नंबरचे पर्याय हे बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न 12वा, चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल? तर पहा, वा, सा, चा का आ? तर पहा, आदर बरोबर आहे, आणि आकर हा शब्द नसतो. त्यानंतर पहा, चा लिहिल्यानंतर इथे चादर हा शब्द तयार होतो, आणि चाकर. चाकर म्हणजे काय? नोकर. म्हणजे दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होतात, म्हणून आपल्या 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे आहे. सादर, साकर हा शब्द नसतो, सादर तयार होतो. वादर नसतं, वाकर पण नसतं, म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं. प्रत्येक अक्षर इथे लिहून, प्रत्येक अक्षर ठेवून आपल्याला पाहायचं अर्थपूर्ण शब्द कसे तयार. त्यानंतर पाहूया 13वा प्रश्न, कष्टचा विरोधी शब्द आपल्याला सांगायचा आहे. हराम, झोपणे, आराम की मेहनत? तर 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पाहूया 14वा प्रश्न, विकल्प शोधून लिहा. रोजच्या रोज तिच्या डॅश. पहा पर्याय, भरू लागली डायरीची पाने. डायरीची भरू लागली पाने तर इथे आपल्याला योग्य रीतीने शब्द जुळवा करायची आहे. तर पहा, रोजच्या रोज तिच्या डायरीची पाने भरू लागली असं इथे योग्य सुलेखन होणार आहे, म्हणून आपल्या 2 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 15वा प्रश्न, त्याग करणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. त्याग करणे म्हणजेच काय? संघर्ष करणे असेल का? नाही. सर्वत्र फिरणे? नाही. सोडून देणे हा बरोबर आहे. कवटाळणे तर येणार नाही. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं. त्याग करणे म्हणजे काय? सोडून देणे. 16वा प्रश्न पहा, खालील वाक्यातील नाम लिहा. शिवानी उत्तम नृत्य करते. तर पहा, नाम कोणाला म्हणतो आपण? त्या व्यक्तीच्या नावाला किंवा एखाद्या वस्तूच्या नावाला. तर पहा, वाक्यामध्ये कुठल्या व्यक्तीचं नाव आहे? शिवानी, मुलीचं नाव, म्हणून आपल्याला त्यालाच करायचं आहे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे, कारण ते नाम आहे. त्यानंतर पहा 17 ते 19 साठी सुसंगत वाक्याचा परिच्छेद आपल्याला तयार करायचे. 17वा पहा वाक्य. आधी सगळे वाक्य आपल्याला वाचन करायचं आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, आणि सुसंगत वाक्याचा परिच्छेद आपल्याला व्यवस्थित जुळवायचा आहे विद्यार्थ्यांनो. कारण इथे आपल्या या परिच्छेदामधून एक अर्थपूर्ण आशयाचा तिथे परिच्छेद तयार होतो, म्हणून आपल्याला व्यवस्थित तिथे वाचन करायचं आहे. तर पहा 17वा प्रश्न, कोमलची डॅश विषयाची परीक्षा चालू आहे. त्यासाठी डॅश परीक्षेसाठी गुरुजींनी तिला प्रश्न विचारले. त्यानंतर पहा, भाषेची या परीक्षेसाठी पहा, भाषेच्या 3ऱ्या वाक्यामध्ये कुठल्या विषयाची परीक्षा सुरू आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. भाषेच्या या परीक्षेसाठी डॅश गायला सांगितली. पहा, कोमलची कोणत्या विषयाची परीक्षा चालू असणार आहे? मग भाषा या विषयाची. त्यासाठी पहा, कोणत्या परीक्षेसाठी गुरुजींनी तिला प्रश्न विचारले? काय गायला सांगितलेलं आहे, म्हणजेच कोणती परीक्षा असणार आहे? लेखी का तोंडी? तोंडी. मग तिला काय गायला सांगितलेलं आहे? कविता. कविता आपण गायतो, म्हणून आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित वाक्य वाचन करायचे, समजून घ्यायचं याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आणि अशा प्रकारे आपले योग्य पर्याय निवडायचे असतात. म्हणून आपल्या सुसंगत वाक्याचा परिच्छेद सोडवताना घाई गडबड करायची नाही, कारण तुमचं एक प्रश्नाचं उत्तर चुकलं तर तुमचे 3 प्रश्न हे चुकणार आहेत विद्यार्थ्यांनो. म्हणून आपल्याला व्यवस्थित शांततेने हे प्रश्न सोडवायचे असतात. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 20वा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर पहा, आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. चित्रचं अनेक वचन चित्रे असतं, बरोबर आहे. ओढा, ओढे हे देखील बरोबर आहे. घरचं अनेक वचन घरे असतं, हे देखील अगदी बरोबर आहे. पातचं अनेक वचन पात असतं का? नाही. पातचं अनेक वचन पाती असतं, म्हणून आपल्या 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. हे त्याचं चुकीचं दिलेलं आहे.
त्यानंतर पहा अलंकारिक शब्दाचा प्रश्न आहे. 21वा प्रश्न, अलंकारिक शब्दाच्या अर्थावरून अलंकारिक शब्द शोधा. अर्थावरून आपल्याला अलंकारिक शब्द शोधायचा आहे. अर्थ काय दिलेला आहे? भांडणे लावणारा. मग या अर्थाचा कोणता अलंकारिक शब्द आहे? कळीचा नारद. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. मासिक हा काय अलंकारिक शब्द नाही आहे, तर ते काय शब्दसमूहाबद्दल एक शब्द. त्यानंतर अष्टपैलू या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो सर्वगुण संपन्न. कुबेर म्हणजे काय? खजाना. खजाना असा होतो, म्हणून आपल्याला 1 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं आहे. 22वा प्रश्न, फुलांचा गुच्छ तसे वेलींचा समूह शब्द यावर आधारित प्रश्न आहे. वेलींचा काय असतो? कुंज. पुंजका येईल का? नाही. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. बेट बांबूचे असतं, गड्डी पालेभाजीची असते आणि पुंजका कशाचा असतो? केसांचा पुंजका असतो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, पिंजऱ्यात कोणता प्राणी राहतो? तर घरदर्शक शब्द. पहा घरदर्शक शब्दावर आधारित प्रश्न आहे. पिंजरा कोणाच्या घराला म्हणतात? पोपटाच्या. हरिण येईल का? नाही. वाघ नाही. चिमणी येणार नाही. पोपट. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्याला तुम्हाला गोल करायचा आहे. 25वा प्रश्न पहा, आकाशात पक्षी उडत होते. काळ ओळखा. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ की पूर्ण भविष्यकाळ? उडत होते म्हणलेला आहे, मग काय असणार आहे? भूतकाळ. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा शेवटचा प्रश्न 25वा, खालील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द बनतो, त्या शब्दातील दुसरे अक्षर कोणते? तर पहा इथे अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचे आहे. तर पहा या अक्षरापासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. पहा अभिनया. अभिनया हा इथं अर्थपूर्ण शब्द तयार होतो. अभिनया हा अर्थपूर्ण शब्द इथे तयार होतो. आपल्याला काय सांगितलेलं आहे? या शब्दातील दुसरे अक्षर आहे भी. 2 नंबरचंच पर्यायाला गोल करायचं आहे, तेच नाही तुमचं बरोबर उत्तर. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपल्या मराठीचे पेपर सोडवताना व्यवस्थित काळजीपूर्वक प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्नाचं वाचन नीट करायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्याच प्रश्नाच्या समोरचं पर्यायाचं आपल्याला गोल करायचं आहे. त्यानंतर पाहूया विभाग 2 गणित. त्यानंतर पहा विभाग 2 गणित 26वा प्रश्न, चौकोनाला किती कोण असतात? तर पहा चौकोनाला किती कोण असतात? 4. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 27वा प्रश्न, 307 ही संख्या अंकात कशी लिहाल? 307 अशा प्रकारे लिहू आपण. मग पहा कुठं दिले? 2 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 28वा प्रश्न, 3547 संख्येत 3 आणि 4च्या स्थानिक किमतीतील फरक किती? 3 कुठे आहे? हजाराच्या स्थानामध्ये, मग त्याची स्थानिक किंमत असणार आहे 3000. 4 कुठे आहे? पहा दशकाच्या स्थानामध्ये, मग त्याची स्थानिक किंमत 40 असणार आहे. या दोघातील फरक आपल्याला सांगितले. मग पहा फरक म्हणजे वजाबाकी. मग आता या दोघांचा फरक आपल्याला सांगायचा आहे. फरक म्हणजे काय? वजाबाकी. मग पहा 0तून 0 गेले 0, 10तून 4 गेले 6 राहिले, हातचा 1, 10तून 1 गेले 9 राहिले, पुन्हा हातचा 1, 3तून 1 गेले 2 राहिले, म्हणजे 2960 हे असणार आहे या दोघांतील फरक. मग पहा कुठे दिलेले? 1 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 29वा प्रश्न, 180 मीटर दोरीचे 6 समान भाग केले तर प्रत्येक भागाची लांबी किती? 180 मीटर दोरीचं म्हणलेलं आहे. किती भाग केलेले आहेत? 6 समान भाग केलेले आहेत. मग भागिले आपल्याला 6 करायचं आहे. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 0 0. मग अशा प्रकारे प्रत्येक भागाची लांबी किती आलेली आहे? 30 मीटर. मीटर दिलेलं आहे, मीटर कुठे पाहायचं आपल्याला? 30 मीटर. 4 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. अशा प्रकारे एककाकडे पण आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 30वा प्रश्न, समभुज त्रिकोणाची परिमिती किती? तर हा समभुज आहे असं सांगितलं आपल्याला. तर या त्रिकोणाचा काय अर्थ असतो की सम म्हणजे काय? समान, भुज म्हणजे बाजू. मग पहा असा त्रिकोण ज्याच्या तिन्ही बाजूंची लांबी सारखी असते त्याला आपण समभुज त्रिकोण असे म्हणतो. मग पहा इथे एका बाजूची लांबी दिली 7 सेमी, मग हे देखील 7 असणार आहे, हे देखील 7 असणार आहे. मग 7 त्रिक 21 होणार आहे, कारण परिमिती आपल्याला काढायची आहे. मग परिमितीचं काय सूत्र आहे त्रिकोणाच्या? समभुज त्रिकोणाच्या परिमिती सूत्र आहे 3 गुणिले बाजू, कारण तिन्ही बाजू सारखी आहेत. मग 21 सेमी हे असणार आहे आपलं बरोबर उत्तर, कारण इथे पहा सेमीमध्ये दिलं आहे. 21 सेमी कुठं दिलं आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक गोष्ट बारकाईनं पाहायचं आहे, बारकाईनं आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. घाई गडबड करायचं नाही आहे. सूत्र मला येतं लगेच आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन आपण प्रश्नाचं उत्तर चुकवायचं नाही आहे. त्यानंतर पहा 31वा प्रश्न, 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 आणि अधिक 10 या बेरजेची मांडणी गुणाकार रूपात कशी कराल? तर पहा कोणती संख्या दिलेली आहे? 10. किती वेळा बेरीज केली? 1 2 3 4 5 6 7. आपलं काय करायचं आहे? 7 त्याला गुणायचं आहे, म्हणजे 7 गुणिले 10 किंवा 10 गुणिले 7. पहा कुठे दिलेलं आहे?
70 गुणाकार रूपात मांडणी आपल्याला विचारले, उत्तर नाही विचारलेलं म्हणून याला नाही टिक करायचं आपल्याला. 10 गुणिले 6 येणार नाही. 7 गुणिले 10 पहा हेच बरोबर आहे. 3 नंबरचं पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो, कारण आपल्याला मांडणी विचारलेलं होतं. त्यानंतर पहा 32वा प्रश्न. 955 वजा 99 बरोबर किती? फक्त तुम्हाला वजाबाकी करायची. 995 वजा 99. मग पहा 15तून 5तून, मग पहा इथे 5तून 9 जात नाही, ह्याला 15 मानायचं आहे. 15तून 9 गेले, किती राहतात? 6. हातचा 1 आलेला. पुन्हा या 15तून 10 गेले, 5 राहिले, हातचा 1. 9तून 1 गेलं, 8. 856 हे असणार आहे याचं बरोबर उत्तर. पहा 1 नंबरच्याच पर्यायामध्ये दिलेलं आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो. फक्त वजाबाकी करायची होती, वजाबाकी आपल्याला नीट करायची, हातच्याची वजाबाकी होती ही. त्यानंतर पहा 33वा प्रश्न. राधाजवळ 5 रुपयाची 22 नाणी आहेत, तर तिच्याजवळ एकूण किती रुपये आहेत? 5 रुपयाचे 22 नाणी म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? 5 गुणिले 22 करायचं आहे. मग पहा 5 दोन्ही 10ला 0, हातचा 1 आला. 5 दोन्ही 10 आणि 1 11. मग किती झाले? 110 रुपये. 110 रुपये पहा कुठे दिलेलं आहे? 2 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 34वा प्रश्न. 3/9 चौकट 5/9 चौकटीत योग्य चिन्ह घाला. तर पहा या दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे. मग छेद समान असेल तर काय करतो आपण? कोण लहान कोण मोठा कसं ठरवतो? जर छेद समान असेल तर अंशांमध्ये जो अंक लहान तो अपूर्णांक लहान असतो आणि जो अंक मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणजेच 3/9 हा लहान आहे म्हणून आपल्याला हे चिन्ह वापरायचं आहे, लेस दॅनचं. हा आहे लहान अंक दाखवायचा चिन्ह आणि 5/9 काय असणार आहे? मोठा असणार आहे. मग पहा अशी चिन्ह कुठे दिलेलं आहे? 1 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. म्हणून तुम्हाला 1 नंबरच्याच पर्यायाला गोल करायचं आहे. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा 35वा प्रश्न. एका खोलीचा 4/7 भाग रंगवला आहे, तर आणखी किती भाग रंगवायचा राहिला? तर पहा अपूर्णांकामध्ये ते सांगितलेलं आहे, एक खोली आहे म्हणलेलं आहे, आपल्याला समजून घ्यायचं आहे. 4/7 याचा अर्थ काय? त्याचे एकूण 7 भाग केले आहेत. 1 हा 1 भाग, 2 3 4 5 6 आणि हा 7. यापैकी किती भाग रंगवले? 4. म्हणजे 1 रंगवलेला, 2 3 आणि हे 4 भाग असे रंगवलेले आहेत. मग 4 भाग रंगवले तर आणखी किती भाग रंगवायचे राहिले? पहा 1 2 3 3 रंगवायचे राहिले. कितीपैकी? 7 पैकी. 7 पैकी 3 भाग रंगवायचे राहिलेत. म्हणून आपल्याला पहा असा पर्याय सोडवायचा आहे. अंशामध्ये 3 आणि छेदामध्ये 7 कुठे आहे? 2 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो. किंवा अगदी सोप्या पद्धतीनं 7 किंवा अगदी सोप्या पद्धती या दोघांची वजाबाकी करायची तुम्हाला. 7 वजा 4 केले, किती राहिले? 3 आणि छेदामध्ये 7 असलाच पाहिजे, म्हणून 2 नंबरचाच पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. अशा पद्धतीने देखील तुम्ही याचं उत्तर काढू शकता. 36वा प्रश्न पहा. 10 सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती? चौरस म्हणलेला आहे. चौरसचा अर्थ काय? त्याची चारी बाजू समान असलेला चौकोन. चौरस कोणाला म्हणतो आपण? चारी बाजू समान असलेल्या आकृतीला आपण चौरस असे म्हणतो. मग पहा 10 सेमी बाजू आहे, मग ही बाजू 10 असेल तर ही देखील 10, ही देखील 10 आणि ही देखील 10 असणार आहे. म्हणजे सर्वांची बेरीज किती आली? 40 सेमी. मग 40 सेमी पहा कुठे दिलेलं आहे? 4 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचे आहे. किंवा चौरसाचे परिमित सूत्र आहे 4 गुणिले बाजू, 4 10 40 उत्तर येणार आहे. सूत्राचा वापर देखील करून तुम्ही याचं उत्तर काढू शकता. त्यानंतर पहा 37वा प्रश्न. 3ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? निशेषचा अर्थ काय असतो? की बाकी शून्य. विभाज्यतेची कसोटीचा वापर इथे आपल्याला करायचा आहे. 3ची कसोटी काय? दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला देखील 3ने भाग जातो. मग पहा या पहिल्या पर्यायामधील पहिल्या पर्यायातील संख्येतील अंकांची बेरीज करूयात आपण. 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 13 येते, यांची बेरीज 13ला भाग जातं का? नाही. त्यानंतर पहा 8 + 0 + 0 8च उत्तर येणार आहे. मग 8 आहे का 3च्या पर्यायामध्ये? नाही, म्हणून या संख्येला देखील 3ने भाग जाणार नाही. 6 आणि 3 9 आणि 9 आणि 9 18, 18 आहे 3च्या पर्यायामध्ये, म्हणून याला 3ने भाग जाणार आहे. त्यानंतर पहा चौथा पर्याय 4 आणि 1 5 आणि 5 आणि 5 10, 10ला देखील 3ने भाग जाणार नाही. मग पहा कोणतं पर्याय बरोबर आहे? 3 नंबरचं पर्याय, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 3ची कसोटी, विभाज्यतेची कसोटी आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची जातं. 38वा प्रश्न पहा. 1 ते 100 मध्ये खालीलपैकी कोणता अंक 11 वेळा येतो? 1 ते 100 मध्ये म्हणलेला आहे. 1 ते 100 मध्ये कोणता अंक 11 वेळा येतो? 0. 0 11 वेळा येतं, 1 21 वेळा येतं आणि 2 ते 9 या संख्या
20 वेळा येतात, हे लक्षातच ठेवायचं आपल्याला चार्ट. मग पहा 1 ते 100 मध्ये 11 वेळा येणारा अंक कोणता आहे? 0. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर 10 ते 99 मध्ये देखील आपल्या लक्षात ठेवायचं आहे. 10 ते 99 किंवा 2 अंकी संख्येमध्ये असं देखील विचारलं जातं. हे आपल्याला समजून घ्यायचं की 2 अंकी संख्या म्हणजेच कोणते? 10 ते 99 पर्यंतचे 2 अंकी संख्या आहेत. 2 अंकी संख्यामध्ये शून्य किती वेळा येणार? 100 मधले 2 शून्य कमी येणार आहेत. इथे 11 वेळा येतो 1 ते 100 मध्ये, तर 2 शून्य कमी झाले तर किती येणार आहे शून्य? 9 वेळा. त्यानंतर 1 किती वेळा येतो? 10 ते 99 म्हणलेले, मग सुरुवातीचा 1 आणि 100 मधला 1 2 कमी झाले. 21 मधून 2 गेले, किती राहिले? 19. आणि 2 ते 9 यात हे अंक देखील 19 वेळाच येणार आहेत, कारण 1 ते कमी होणार आहेत 1 अंकी संख्येतील. हे चार्ट आपल्याला व्यवस्थित लक्षातच ठेवायचं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 3899 ही संख्या अंकात कशी लिहाल? 3899 आपल्याला अंकाचं वाचन करत करत मांडणी करायची आहे. 3899 म्हणलेलं आहे. पहा इथे 2 नंबरच्या पर्यायामध्ये त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. हे पहा एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि काय दिलेलं आहे? लाख. 3,80,099 हे चुकीचं होणार आहे, आपल्याला वाचन करायचं आहे. 3099 झालेलं आहे फक्त, हे देखील चुकीचं आहे. हे पहा, हे तर फार मोठी संख्या दिलेली आहे, म्हणून आपल्याला नीट वाचन करायचं आहे, स्थानिक किंमत पाहिजे आणि आपल्याला अंक शोधायचा आहे. त्यानंतर 40वा प्रश्न पहा, अर्णवने 500 रुपये बॅग आणि 385 आणि 375 रुपयाची पुस्तके घेतली. दुकानदाराला 500च्या 2 नोटा दिल्या, तर दुकानदार त्याला किती रुपये परत देईल? तर पहा, अर्णवने किती घेतलेली आहे? 500 रुपयाची एक बॅग आणि 375ची काय म्हणलेलं आहे? पुस्तके घेतली आणि 375 रुपयाची पुस्तके. मग आता एकूण खर्च किती केला आहे काढण्यासाठी या दोघांची बेरीज करायची आपल्याला. 375. मग पहा काय येणार आहे उत्तर? 5, 7, 8. 875 हे त्याचं खर्च झाले, एकूण खर्च. दुकानदाराने त्यांनी 500चे 2 नोटा दिले. 500चे 2 नोटा म्हणजे किती झाले? 1000 रुपये. मग 1000मधून आपल्याला 875 हे वजा करायचं, म्हणजे आपल्याला उत्तर कळणार आहे. 10तून 5 गेले 5, हातचा 1. 10तून 8 गेले 2, हातचा 1. 10तून 9 गेले 1, हातचा 1. 0. 125 रुपये. तर पहा, हे अशा प्रकारची वजाबाकी जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही हातच्याची वजाबाकी करायची विद्यार्थ्यांनो. तर पहा उत्तर काय आलेलं आहे? 125. मग पहा कुठे दिलं आहे? 4 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा 41वा प्रश्न, 8 चौकट 9 बरोबर 72, तर चौकटीत योग्य चिन्ह घाला म्हणलेलं. 8 आणि 9 यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर येतं 72. 8 9 72. मग गुणाकाराचं चिन्ह आहे 1 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा 42वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्या होत्या त्या क्रमाने नाहीत म्हणलेलं आहे. आहेत असं वाचन करायचं नाही, घाई गडबडीत वाचायचं नाही. क्रमाने नाहीत असं म्हणलेलं विद्यार्थ्यांनो. मग पहा नसलेलं आपलं सांगायचं आहे. उतरता क्रम म्हणजेच काय असतो? मोठ्यापासून लहानापर्यंत. म्हणजे 3 पर्यायामध्ये योग्य मांडणी असणारे आणि एकामध्ये अयोग्य असणारे, आणि जे अयोग्य आहे तेच आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मग पहा 716, 525 आणि 504 हे बरोबर उतरती मांडणी दिलेलं आहे. दुसरा पर्याय पहा 432, 312, 307 हे देखील उतरता क्रम आहे. 325, 918 पहा इथे 918 ही मोठी संख्या आहे, मग ही 1 नंबरला यायला म्हणजे याच्यामध्ये उतरता क्रम दिलेला नाही आहे. त्यानंतर पहा चौथा प्रश्न, त्यानंतर चौथा पर्याय देखील पाहूयात. 524, 424, 324 हे देखील उतरता क्रम आहे. म्हणजे या 3ही पर्यायामध्ये योग्य मांडणी दिलेली आहे, पण 3 नंबरच्या पर्यायामध्ये दिलेलं नाही आहे आणि आपल्याला नसलेलंच सांगायचं आहे, म्हणून 3 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न नीट वाचन करायचे आहेत आणि उत्तराचे बरोबर पर्याय आपल्याला गोल करायचे आहेत. 43वा प्रश्न, 35 आणि 23 यातील फरक किती? 35 आणि 23 यातील फरक म्हणलेला आहे. फरकचा अर्थ काय असतो? वजाबाकी. मग 35 वजा फक्त 23 करायचे, आपल्याला वजाबाकी करायची दोघांची. मग 5तून 3 गेले 2, 3तून 2 गेले 1, किती आली वजाबाकी? 12. म्हणजेच फरक किती आला दोघांमधील? 12. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर 45वा प्रश्न, 7, 9, 11 आणि ते चौकट. मग 7 नंतर 2, 7मध्ये जर आपण 2 मिळवलं तर किती येतं? 9. 9 आणि 2 11 आणि 11 आणि 2 किती होणार आहे? 13. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे, कारण हे काय आहेत? विषम संख्या दिलेल्या आहेत क्रमाने. 45वा प्रश्न, पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती? आपल्याला चुकीची जोडी विचारले. 5 चोक 20, 5 गुणिले 4 केलं तर 20 येतं, बरोबर आहे हे. 8 7 56 हे देखील बरोबर आहे. 9 सख 54 हे देखील बरोबर आहे. 7 7 42 येतं का? नाही. 7 7 किती येतं? म्हणजे 7 7 म्हणजे काय? 7 गुणिले 7 किती येतं? 49. 4 नंबरच्या पर्यायामध्ये चुकीची जोडी दिली आहे, म्हणून त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे.
त्यानंतर पहा 46वा प्रश्न, 42 भागिले 6 या भागाकारात भाज्य कोणते? तर पहा भाज्य, भाजक आणि भागाकार हे तुम्हाला समजायला हवं. भाज्य कोणाला म्हणायचं, भाजक कोणाला म्हणायचं, बरेच विद्यार्थी यामध्ये गोंधळून जातात. तर पहा 42 कुठे लिहितो आपण, मांडणी कसं करतो, भागिले 6 हे अशा प्रकारे मांडणी करतो. मग हा काय असतो, हा भाज्य असतो विद्यार्थ्यांनो. किंवा पहिली संख्या काय असते, भाज्य असते. दुसरी भागाकारचं चिन्ह देऊन पुढे दिलेली संख्या असते भाजक आणि उत्तर असतं भागाकार. हे देखील तुम्ही क्रमाने लक्षात ठेवू शकता. भाज्य, भाजक, भागाकार. मग पहा भाज्य किती आहे, 42. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचे. 6 हा काय आहे, भाजक आहे. 42 भाज्य आहे तर 6 भागाकार आहे. व्यवस्थित हे लक्षात ठेवायचे तुम्ही. त्यानंतर पहा 47वा प्रश्न, 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणल्यास पहा पर्याय काय दिलेत, गुणाकार 2च अंकी येईल, गुणाकार 3च अंकी येईल, गुणाकार 2 व 4 अंकी येतोच का सांगता येणार नाही. तर पहा विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस आपण 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणतो त्यावेळेस उत्तर 2 अंकी देखील येतं आणि त्याचप्रमाणे 3 अंकी देखील येतं. तर हे दोन्ही उदाहरणे पहा. 11 गुणिले 1 केल्यानंतर काय येणार आहे, 22. 90 गुणिले 2 जर केलं तर तुम्ही उत्तर काय येणार आहे, पहा 2 0 0 92 18 180. म्हणजे उत्तर काय येणार आहे, 3 अंकी किंवा 2 अंकी. मग पहा पर्याय 1 मध्ये काय सांगितलेलं आहे, गुणाकार 2च अंकी येईल म्हणलेलं आहे, हे विधान चुकीचं होणार आहे. गुणाकार 3च अंकी येईल असं म्हणलेलं आहे, हे देखील चुकणार आहे. गुणाकार 2 व 4 अंकी येतोच म्हणलेलं आहे, हे देखील उत्तर चुकणार आहे. आणि 4 नंबरचा पर्याय पहा सांगता येणार नाही, म्हणून याला आपल्याला टिक करायचं आहे, सांगता येणार नाही. जर इथे 2 व 3 अंकी येतो असं असलं तर आपण याला टिक केलं असतं, परंतु ते असं नाही, 4 म्हणलेले 4 अंकी येत नाही त्यातून, सांगता येणार नाही, यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. म्हणून आपल्याला या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे सांगता येणार नाही, यालाच आपल्याला टिक करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. त्यानंतर पहा 48वा प्रश्न, 4 3 7 हे अंक एकदाच वापरून 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार केलेला पर्याय निवडा. तर पहा ज्यावेळेस आपल्याला असे अंक देतात आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगतात त्यावेळेस आपल्याला दिलेल्या अंकांचं उतरत्या क्रमाने मांडणी करायची. म्हणजे 1 नंबरला आपल्याला 7 घ्यायचे, त्यानंतर 4 आणि 3 ही होणार आहे मोठ्यात मोठी संख्या, म्हणजे 743 हे असणार आहे आपलं बरोबर उत्तर. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 49वा, 698 देवनागरीतील पर्याय निवडा. 698 6 9 8 कुठे दिले पहा, 6 9 8 2 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर काही काही प्रश्न अगदी सोपे असतात विद्यार्थ्यांनो, जे आपण पटकन सोडू शकतो आणि काही प्रश्नाला आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. 50वा प्रश्न पहा, 3 अधिक 4 गुणिले 7 वजा 1. तर हे काय, पदावली. पदावलीमध्ये आपल्या सूत्राचा वापर करायचा आहे, भागुबेव. मग इथे पहा भागाकार नाही आहे, म्हणजे आपल्याला अधिक गुणाकार करायचे आहे. 3 अधिक 4 7 28 करायचे, वजा 1 दिले. मग आता बेरीज आणि वजाबाकी हे 2च क्रिया शिल्लक आहेत. मग आधी आपल्याला बेरीज आणि वजाबाकी करायची असते सूत्रानुसार, परंतु विद्यार्थ्यांनो जर तुम्ही आधी वजाबाकी करून बेरीज केला तरीही उत्तरामध्ये फरक होणार नाही. मग पहा आधी आपण काय करूयात, बेरीजच करूयात. 28 29 30 31 31 आले दोघांची बेरीज, वजा 1 केल्यानंतर किती येणार आहे, 30. म्हणजे 30 असणार आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. मग पहा कुठे आहे बरोबर उत्तर, 1 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. किंवा पहा 28 वजा 1 केलं तर उत्तर येतं 27, 28 वजा 1 केलं तर उत्तर काय येतं 27, 27 अधिक 3 किती येतं, 30च उत्तर येतं. म्हणून आपण दोन्ही क्रिया जर शिल्लक राहिले, बेरीज आणि वजाबाकी, आधी वजाबाकी केली तरी चालतं, बेरीज केली तरी चालतं विद्यार्थ्यांनो, हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर त्यानंतर पहा 47वा प्रश्न, 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणल्यास पहा पर्याय काय दिलेत, गुणाकार 2च अंकी येईल, गुणाकार 3च अंकी येईल, गुणाकार 2 व 4 अंकी येतोच का सांगता येणार नाही. तर पहा विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस आपण 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणतो त्यावेळेस उत्तर 2 अंकी देखील येतं आणि त्याचप्रमाणे 3 अंकी देखील येतं. तर हे दोन्ही उदाहरणे पहा. 11 गुणिले 1 केल्यानंतर काय येणार आहे, 22. 90 गुणिले 2 जर केलं तर तुम्ही उत्तर काय येणार आहे, पहा 2 0 0 92 18 180. म्हणजे उत्तर काय येणार आहे, 3 अंकी किंवा 2 अंकी. मग पहा गुणाकार पर्याय, मग पहा पर्याय 1 मध्ये काय सांगितलेलं आहे, गुणाकार 2च अंकी येईल म्हणलेलं आहे, हे विधान चुकीचं होणार आहे. गुणाकार 3च अंकी येईल असं म्हणलेलं आहे, हे देखील चुकणार आहे. गुणाकार 2 व 4 अंकी येतोच म्हणलेलं आहे, हे देखील उत्तर चुकणार आहे. आणि 4 नंबरचा पर्याय पहा सांगता येणार नाही, म्हणून याला आपल्याला टिक करायचं आहे, सांगता येणार नाही. जर इथं 2 किंवा 4 3 अंकी, जर इथे 2 व 4
जर इथे 2 व 3 अंकी येतो असं असलं तर आपण याला टिक केलं असतं, परंतु इथे असं नाही, 4 म्हणलेले 4 अंकी येत नाही त्यातून, सांगता येणार नाही, यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. म्हणून आपल्याला या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे सांगता येणार नाही, यालाच आपल्याला टिक करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. त्यानंतर पहा 51वा प्रश्न. 1 तारखेला आलेला जानेवारी महिन्यातील वार किती वेळा येतो? जानेवारी महिन्याचा उल्लेख आहे. जानेवारी महिना किती दिवस असतो? 31 दिवसाचा. मग 31 दिवसाचा महिना असेल तर 1, 2 आणि 3 तारखेला आलेले दिवस हे 5 वेळा येतात विद्यार्थ्यांनो. मग पहा 1 तारखेचा वार म्हणजेच 1 जानेवारीचा 5 वेळा येणार आहे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 30 दिवसाचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेला आलेले दिवस हे 5 वेळा येतात आणि 29 दिवसाचा महिना असेल तर 1 तारखेचा दिवस हा 5 वेळा येतो. हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 52वा प्रश्न पहा. 200 अधिक 300 बरोबर किती? अगदी सोपा प्रश्न आहे हा. 200 आणि 300 किती होणार आहे? 500. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. नंतर पहा 53वा प्रश्न. 4700 या संख्येतील शतक किती? तर पहा हा थोडासा गोंधळून टाकणारा प्रश्न आहे. 4700 यामध्ये आपल्याला शतकामध्ये 7 दिसत आहे. शतकामध्ये काय दिसत आहे? 7. मग आपण 7 शतक असं म्हणू, परंतु असं नाही म्हणायचं आपल्याला विद्यार्थ्यांनो. या संख्येतील आपल्याला विचारलेलं आहे. मग पहा संख्येतील म्हणजेच काय? 47 गुणिले जर आपण शतक केलं तर किती येणार आहे? 47 शतक म्हणजे किती? 100. मग 4700 उत्तर येणार आहे, म्हणजे आपलं 47 शतक असं आपल्याला उत्तर सांगायचं आहे. मग पहा कुठे दिले? 2 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 470 शतक म्हणजे पुन्हा 2 शून्य वाढणार आहेत, मग ते 47,000 होईल उत्तर, हे चुकणार आहे. 4700 शतक पुन्हा 2 शून्य वाढणार आहेत, उत्तर फार मोठं येणार आहे आणि 4 शतक आहे का? नाही, म्हणून हे देखील उत्तर कॅन्सल आहे, म्हणजे 2 नंबरचंच पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. तर अशा प्रकारे प्रश्न आले तर आपल्याला पर्यायावरून आपल्याला उत्तर हे शोधायचं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 54वा प्रश्न. 20 रुपये 3 नोटा आणि 10 रुपयाच्या 4 नोटा मिळून किती? 20 रुपयाच्या 3 नोटा म्हणले 20 गुणिले 3 करायचे म्हणजे 60 रुपये झाले आणि 10 रुपयाच्या 4 नोटा म्हणजेच 10 चोक 40 म्हणजेच किती झाले? 100 रुपये. मग पहा 100 म्हणजेच काय? 1 शतक. आता पहा पर्याय इथे कसे गोंधळून टाकणारे आपल्याला पर्याय दिले. 1 शतक 100 उत्तर आलेलं आहे आपल्याला. आपलं उत्तर आलेलं आहे 100. 100लाच आपण 1 शतक म्हणतो, हे बरोबर आहे. 100 देखील बरोबर आहे. 10 दशक. 10 दशक म्हणजे किती? 10 गुणिले 10 असतं. दशक म्हणजे काय? 10. 10 गुणिले 10 म्हणजे उत्तर येणार 100च, म्हणजे हे देखील पर्याय बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला सर्व पर्याय बरोबर 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे विद्यार्थ्यांनो. पटकन आपल्याला घाई गडबडीने 100ला गोल करायचं नाही, सर्व पर्याय नीट पाहायचे. सर्व पर्याय बरोबर हे 4 नंबरच्या पर्यायाला जर तुम्ही बरोबर गोल केला तरच तुम्हाला या प्रश्नाचे मार्क मिळणार आहेत, नाहीतर तुमचे मार्क हे जाऊ शकतात. परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न आणि त्याचे पर्याय किती काळजीपूर्वक वाचणे हे महत्त्वाचे आहे, तुमच्या लक्षात आलं असणार आहे. 55वा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती आकृती चौकोनाची नाही म्हणलेलं आहे? चौकोनाची नाही. चौकोन म्हणलं की फक्त चौरस असा सर्वांचा भ्रम असतो, परंतु असं नाही विद्यार्थ्यांनो. आयत देखील काय आहे? चौकोनच आहे. 4 कोन असलेली आकृतीला आपण चौकोन असे म्हणतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या चौकोन आणि चौरस आयत यामध्ये खूप गोंधळ असतो, तर हा कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी मी सेपरेट याच्यावर व्हिडिओ देखील बनवलेला आहे, तो तुम्ही पाहायचा आहे किंवा त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये देते, ते तुम्ही व्हिडिओ पाहायचा आहे, म्हणजे तुमच्या याच्यामधील जो काही गोंधळ आहे मनातील तो सर्व दूर होणार आहे. मग पहा चौकोन म्हणजे आपल्याला माहिती आहे 4 कोन असलेली आकृती. मग पहा 1 नंबरच्या आकृतीला 4 कोन आहेत, ही देखील चौकोन आहे. ही आकृती देखील चौकोनाची आहे. तर पहा 3 नंबरची आकृती चौकोनाची म्हणता येईल का? नाही. 4 नंबरची आकृती चौरसाची आणि ती चौकोनच आहे, म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे, कारण आपल्याला नसलेलं विचारलेलं आहे, हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. लगेच चौरसाच्या पर्यायाला गोल करायचं नाही आहे घाई गडबडीत. त्यानंतर पहा 56वा प्रश्न. 400 अधिक 50 अधिक 6 या विस्तारित रूपाचा अंक कोणता? 456. अगदी सोपा प्रश्न होता. 456 पहा कुठे दिले? 4 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 57वा प्रश्न. 4 तास 20 मिनिटे बरोबर किती मिनिटे? मग ह्या तासाचं पण आपल्याला मिनिटामध्ये रूपांतर करायचं आहे. एका तासामध्ये किती मिनिट असतात? 60 मिनिटे. मग 4 तासाचे किती मिनिटे होणार आहेत? 60 गुणिले 4 6 चोक 24. मग पहा त्यामध्ये किती मिळवायचं आपल्याला? पुन्हा 20 मिनिटे मिळवायचे, म्हणजेच किती येणार आहे उत्तर आपलं? 260 मिनिटे. 260 मिनिटे दिलेले 1 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा 58वा प्रश्न. मार्च महिन्यात किती दिवस असतात? मार्च 3रा महिना आहे, मग मार्च महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. अगदी सोपा प्रश्न होता हा. त्याचा प्रश्न. खालीलपैकी लहानात लहान विषम संख्या कोणती? विषम म्हणलेलं आहे आपल्याला. विषम संख्या कोणाला म्हणतात? ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1 3 5 7 9
हे अंक येतात त्यांना विषम संख्या असे म्हणतात. मग पहा, पहिल्या पर्यायामध्ये 0 आहे, 0 तर सम असतो म्हणजे कॅन्सल, ही समसंख्या आहे. त्यानंतर पहा इथे 3 आहे, इथे 7 आहे आणि 5 आहे. आपल्याला म्हणलेलं लहानात लहान, मग यामध्ये लहानात लहान कोणती आहे? 43. 2 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचा. अगदी सोपा प्रश्न होता हा. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, मापनामध्ये मी या अक्षराचे पूर्ण रूप कोणते? मापनामध्ये मीचा अर्थ काय असतो? मीटर. मिली असतं का? नाही. किलोमीटर नाही, तर मीटर. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. मापनामध्ये का मिनिट येतं का? नाही, हा पर्याय तर चुकीचा आहे अगदी. तो तर काल मापनामध्ये येतो. नुसतं मापन म्हणलं की आपल्याला किलोमीटर, मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर पहा 61वा प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? आता इथे आहे म्हणलेला आहे. मग पहा पर्याय 9 अधिक 8 बरोबर 26 चुकीचं आहे. 9 दुनी 18, 9 त्रिक 27 यायला हवं. 6 गुणिले 6 0 असतं का? नाही, हे देखील चुकीचं आहे. 6 36 येणार आहे. 36 भागिले 4 6 येतं का? 4 9 36 असतं म्हणून इथे 9 यायला हवं भागाकार. त्यानंतर पहा 37 वजा 7 बरोबर 30. हो बरोबर आहे. 37मधून 7 वजा केलं की 30च उत्तर राहतं. 4 नंबरचं पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे, कारण इथे बरोबर असलेलं आपल्याला विचारलं होतं. म्हणून प्रश्न नीट काळजीपूर्वक आपल्याला वाचायचं आहे. बरोबर विचारलेलं आहे का नाही म्हणलेलं आहे, हे प्रश्नामध्ये खूप गोंधळून टाकतात विद्यार्थ्यांना. म्हणून प्रश्न तुम्ही नीट वाचायचे आहेत, कारण तुमचे मार्क हे जाऊ शकतात आणि तुम्ही तुमचा रँक देखील खाली जाऊ शकतो. म्हणून आपल्याला प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे आहेत. 65वा प्रश्न पहा, खालील त्रिकोणाला काय म्हणतात? तर पहा त्रिकोण दिलेला आपल्याला आकृती आणि पहा इथे काटकोन दाखवलेला आहे. हा काय कशाचं चिन्ह आहे? अशा प्रकारे चिन्ह असेल तर आपल्याला समजायचं की हा काटकोन आहे. तर इथे काटकोन तयार झालेला आहे, म्हणजेच हा कोणत्या प्रकारचा कोण असणार आहे? काटकोन त्रिकोण असणार आहे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. लघुकोन म्हणता येणार नाही, विशाल कोन नाही, समभुज नाही. 63वा प्रश्न, वर्तुळाला किती व्यास असतात? वर्तुळाला किती व्यास असतात म्हटलेलं आहे? वर्तुळाला तर असंख्य व्यास असतात. आपण असंख्य व्यास हे काढू शकतो. अनेक 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. व्यास कोणाला म्हणतो आपण? वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जिभेला व्यास असे म्हणतो. तर हे आहे वर्तुळ. वर्तुळाचा हा केंद्रबिंदू आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळाला कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या रेषेला आपण त्रिज्या म्हणतो. आणि व्यास काय असते? तर वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा असते आणि ती सर्वात मोठी जीवा असते. आणि वर्तुळाला कोणत्याही 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला जीवा असे म्हणतात. म्हणून व्यास काय असते? सर्वात मोठी जीवा असते. हे सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचे. आणि वर्तुळाच्या टॉपिकमध्ये सगळे पॉईंट्स आपले क्लिअर झालेले आहेत, तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. 64वा प्रश्न पहा, घनाला किती कडा असतात? घनाला आणि इष्टिकाचितीला किती कडा असतात? 12 कडे, 8 कोपरे आणि 6 पृष्ठ. कडाच आपल्याला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारल्या जातात. मग 12 हा आकडा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. किती कडा असतात? 12 कडा. त्यानंतर पहा 65वा प्रश्न, 5:15 वाजले म्हणजे किती वाजले? 5 वाजून 15 मिनिटे. 5:15 वाजले म्हणजे किती? 5 वाजून 15 मिनिटे. 7 वाजून 15 मिनिटे असं म्हणता येईल का? नाही, हे तर 7:15. 4 वाजून 45 मिनिटे, 4:45 झाले. हे 5 वाजून 15 मिनिटे बरोबर आहे. 3 वाजून 15 मिनिटे हे देखील चुकीचं आहे. म्हणून आपल्याला 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. 15 म्हणजे की आपल्याला 15 मिनिटाचा वेळ लक्षात ठेवायचा आहे. 5:30 म्हणजे 30 मिनिटाशी रिलेट करायचं आहे. 4:45 म्हणजे 45शी रिलेट करायचं आहे. त्यानंतर 65वा प्रश्न, खालीलपैकी संयुक्त संख्या कोणती? संयुक्त म्हणलेलं आहे. संयुक्त संख्या कोणाला म्हणतो आपण? जे संख्या 2 किंवा 2पेक्षा अधिक पाढ्यामध्ये येतात त्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. किंवा ज्या संख्येचे 2पेक्षा अधिक विभाजक असतात त्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. तर पहा 71, 41, 67 आणि 51. मग पहा 71 तर काय आहे? तर पहा 71 काय आहे? मूळ संख्या. 41 देखील मूळ संख्या आहे. 67 ही देखील मूळ संख्या आहे. मग 41. मग पहा 51 हीच संख्या काय असणार आहे? संयुक्त संख्या. 51 याची बेरीज किती येते? 5 अधिक 1 केल्यानंतर 6 येते. म्हणजे याला 3 भाग जाणार आहे आणि 1 भाग जाणार आहे. 51 या पाड्याने स्वतः भाग जाणार आहे आणि पुन्हा 17च्या पाड्यामध्ये देखील 51 येतो. म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, लहानात लहान 3 अंकी संख्या आणि 99 यातील फरक किती? लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती असते? 100. आणि 99 यातील फरक हे बऱ्याच वेळा प्रश्न फिरून विचारला जातो. याचं उत्तर येणार आहे 1. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचे. तर हे लक्षात ठेवायचं होतं तुम्ही, या दोघांची वजाबाकी काय असणार आहे? 1 असणार आहे. फरक म्हणजे वजाबाकीच. त्यानंतर पहा आपल्याला तक्ता दिलेला आहे. शेतकरी फुलाची शेती, जास्वंदाचे फुल इतके शेतकरी करतात 4. सूर्यफुलाचे, मोगऱ्याचे आणि झेंडूचे. मग पहा सर्वात जास्त फुलांची शेती
तर पहा यावर आधारित यावरच आधारित आपल्याला प्रश्न पाहिजे. 68वा, सर्वात जास्त कोणत्या फुलाची शेती केली जाते? तर पहा सर्वात जास्त शेतकरी कुठे दिसत आहे? झेंडू. म्हणून आपल्याला 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे आहे. त्यानंतर पहा 69वा प्रश्न, सूर्यफुलाची शेती किती शेतकरी करतात? सूर्यफुलाची शेती म्हणलेलं आहे. मग आता आपल्याला मोजावं लागेल किती शेतकरी आहेत. इथे प्रमाण वगैरे काहीच दिलं नाही आपल्याला. मग पहा सूर्यफूल करणारे किती शेतकरी आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. मग सूर्यफूल करणारे किती शेतकरी आहेत? 8. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचे. जास्वंदी आणि त्यानंतर पहा पुढील प्रश्न, जास्वंद आणि मोगरा या फुलांची शेती करणारे एकूण शेतकरी किती? जास्वंद आणि काय म्हणलेलं आहे आपल्याला? मोगरा. जास्वंद करणारे किती आहेत पहा? 4 आणि मोगरा करणारे 3. मग 4 आणि 3 किती झालेले आहेत? 7. तर प्रश्नाचं बरोबर उत्तर कुठे दिलेलं आहे? 2 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा 71वा प्रश्न, चित्रालेखात एकूण किती शेतकरी फुलांची शेती करतात? तर आपल्याला एकूण विचारलं म्हणजे या सर्व शेतकऱ्यांची आपल्याला बेरीज करायची विद्यार्थ्यांनो. मग पहा हे जे आहेत 4 शेतकरी, इथे आहेत, इथे 8 शेतकरी आहेत, इथे 3 आणि इथे पहा किती झाले आहेत? हे 8 आणि इथे आहेत एकूण 15. मग पहा आणि हे 4 आणि 3 7 आणि 7 आणि 8 15 होतात. 15 दोन्ही 30. एकूण किती शेतकरी म्हणजे 30 शेतकरी. चित्रलेखामध्ये एकूण 30 शेतकरी फुलांची शेती करतात आणि ते वेगवेगळ्या फुलांची शेती करतात. त्यानंतर 72वा प्रश्न, 2893 या संख्येतील कोणत्या अंकांची स्थानिक किंमत 90 येईल? कोणत्या अंकाची स्थानिक किंमत मिळालेली आहे? मग 90 म्हणजेच काय? पहा 90 म्हणलेला आहे म्हणजेच तो दशकामध्ये असणार आहे. 9. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 9 या अंकाची स्थानिक किंमत 90 असणार आहे. अगदी सोपा प्रश्न. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 73वा, अर्धा मीटर म्हणजे? तर पहा अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय पहा 500 मिमी, 1000 मिमी, 5000 मिमी का 50 मिमी. तर इथे आपल्याला मिमीमध्ये काढायचं आहे. मीटरचं आपल्याला मिमीमध्ये उत्तर काढायचं आहे. मग आधी आपण सेमीमध्ये उत्तर काढूयात. 1 मीटर म्हणजे किती असतं? 1 मीटर म्हणजे 100 सेमी असतं. आणि अर्धा मीटर म्हणजे किती असणार आहे? 50 सेमी असणार आहे. किती असणार आहे? 50 सेमी. 1 सेमी म्हणजे असतं 10 मिमी. तर आता 50 मिमी म्हणजे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 50 गुणिले 10 करायचं आहे. म्हणजेच काय येणार उत्तर? 500. 500 मिमी असणार आहे. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. मीटरचं आपल्याला सेमीमध्ये विचारलं तर आपल्याला 50 सांगायचं आहे आणि मीटरचं आपल्याला मिमीमध्ये विचारलं तर 500 सांगायचं आहे. तर हा गोंधळून टाकणारा प्रश्न होता जो आपल्याला व्यवस्थित सोडवायचा होता. त्यानंतर पहा 74वा प्रश्न, 6 अधिक किती बरोबर 16. मग 6 मध्ये किती मिळवल्यानंतर 16 येणार उत्तर? 10 मिळवल्यानंतर 10 आणि 6 16. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. शेवटचा प्रश्न पहा, 7ची 10 पट म्हणजे? 7ची 10 पट म्हणजे 10 आपल्याला म्हणायचं आहे. किती येणार उत्तर? 70. मग पहा 70 कुठे दिले? 2 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 7 शतक नाही म्हणू शकत आपण. 7 शतक म्हणजे 700 होतो. 10 दशक म्हणजे किती होणार आहे? 100 होणार आहे. आणि 6 दशक म्हणजे 60 होणार आहे. 2 नंबरचाच पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धिबळच्या परीक्षेच्या तयारीसाठी मराठी व गणिताचं पेपर सोल्युशन केलं. तर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये इंग्रजी व बुद्धिमत्तेचं पेपर सोल्युशन पाहणार आहोत. प्रॅक्टिससाठी आपण असे हे प्रश्नाचे व्हिडिओ पाहत आहोत. आणि जर तुम्हाला कुठल्या टॉपिकबद्दल डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो आज आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलं तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. आणि जर कोणी चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.